सुख करता दुःख हरता. आहाहा. महाराष्ट्रातल्या घराघरात घुमणारा हा जयघोष आपण सगळेच ओळखतो नाही का? पण या ओळखीच्या शब्दांच्या मागे एक खूप खोल, एक सखोल अर्थाचं विश्व दडलेलं आहे. चला तर मग आज आपण समर्थ रामदासांनी रचलेल्या ह्या अप्रतिम आरतीच्या प्रत्येक शब्दाचा दिव्य अर्थ उलगडून पाहूया आणि तिच्या मूळ भावनेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आरतीची सुरुवातच किती आश्वासक आहे नाही का? फक्त ऐका, सुख करता दुःख हरता. इथे गणेशाची ओळखच करून दिली आहे. म्हणजे एक अशी शक्ती जी फक्त दुःख दूर नाही करत, तर सक्रियपणे सुख निर्माण करते. खरं तर ही केवळ प्रार्थना नाहीये, हे गणेशाच्या मूळ स्वरूपाचं, त्यांच्या अस्तित्वाच्या खऱ्या उद्देशाचं वर्णन आहे. चला तर मग विभाग 1, सुख देणारा दुःख हरणारा. ह्या आवाहनाचा मूळ उद्देश काय आहे? तर ह्या पहिल्या ओळीतच जे 2 शक्तिशाली शब्द आहेत ना, सुखकर्ता आणि दुःखहर्ता, त्यावर आपण लक्ष केंद्रित करूया. कारण हे फक्त 2 शब्द नाहीयेत, ह्या 2 दैवी क्रिया आहेत आणि ह्याच क्रिया या प्रार्थनेचं संपूर्ण सार ठरवतात. आणि यातला एक खूप सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे तो लक्षात घ्या. ही काही अशीच एक निष्क्रिय प्रार्थना नाहीये. इथे 2 क्रिया सांगितलेल्या आहेत. गणेश फक्त दुःख दूर करत नाहीत, तर ते सुखाचे कर्ता आहेत. कर्ता म्हणजे ते सक्रियपणे आनंद निर्माण करतात, क्रिएट करतात. आणि ते दुःखाचे हर्ता आहेत. हर्ता म्हणजे जे दुःख समूळ नष्ट करतात. हा जो कर्ता आणि हर्तामधला फरक आहे ना, तोच गणेशाच्या कृपेची विशालता दाखवतो. विभाग 2, दिव्य रूपाचे ध्यान. आरतीतल्या वर्णनातून एक भावनिक प्रवास. शब्दांमधून आता आपण थेट गणेशाच्या त्या सुंदर रूपात प्रवेश करणार आहोत. आरती आपल्याला जे वर्णन सांगते ना, ते अक्षरशः डोळ्यांसमोर उभं करण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग या दैवी रूपाचा एक एक पैलू आपण मिळून अनुभवूया. कल्पना करा, डोळे मिटून कल्पना करा त्या तेजस्वी शेंदुरी रंगाच्या रूपाची. हा शेंदुरी रंग म्हणजे काय? तर ही ऊर्जा आहे, जागृती आहे, त्याचं प्रतीक आहे. आणि सर्वांगी सुंदर काय अर्थ आहे याचा? तर ज्याचं प्रत्येक अंग, प्रत्येक अवयव इतका परिपूर्ण आणि सुंदर आहे, असं ते मोहक रूप. आता आपलं लक्ष त्यांच्या कंठाकडे घेऊन जाऊया, जिथे मोत्यांची एक तेजस्वी माळ चमकतीये. हे मोती फक्त दागिने किंवा अलंकार नाहीत बरं का, तर ही शुद्धता आणि ज्ञानाचं प्रतीक आहेत. आणि यामुळे त्यांचं ते सात्विक रूप आणखीनच खुलून दिसतंय. आणि मस्तकावर तो भव्य हिऱ्यांनी जडवलेला मुकुट पहा. काय दिसतोय? जणू काही सर्वोच्च अधिकार आणि देवत्वाचं सगळं तेज त्यातनंच बाहेर पडतंय. हा मुकुट त्यांच्या त्या राजेशाही थाटाची साक्ष देतो. आणि आता हळूच आपलं लक्ष त्यांच्या चरणांकडे जाऊ द्या. ऐका, तिथे पैंजणांचा तो मधुर ऋणझुण आवाज येतोय. वाह! म्हणजे या दैवी प्रतिमेत आता दृश्यासोबत आवाजाचीही भर पडली. ही कल्पनाच किती शांत आणि मनमोहक आहे नाही का? आणि हेच सुंदर रूप डोळ्यासमोर ठेवून भक्त मोठ्या उत्साहाने जयघोष करतात. जय देव, जय देव. आपण आत्ताच अनुभवलेला त्या मंगलमूर्तीचा हा एक प्रकारे उत्सवच आहे. आणि प्रत्येक ओळीनंतर येणारा हा जय जयकार आपला भक्तिभाव आणखीनच घट्ट करतो. ठीक आहे. विभाग 3, दिव्य प्रतीकांचा अर्थ. साकार रूपाकडून निराकार ज्ञानाकडे. आता गणेशाचं हे सुंदर बाह्य रूप पाहिल्यानंतर आता वेळ आहे त्याच्या आत दडलेल्या गहन अर्थाचा शोध घेण्याची. कारण त्यांच्या प्रत्येक प्रतीकामागे एक खूप मोठं तत्वज्ञान आहे. चला ते समजून घेऊया. आता फरा हा एकच शब्द बघा, पण त्याचे अर्थ किती वेगवेगळे आहेत. पिंपळाचं पान, रत्नजडित पदक, परशू, आसन, अगदी नैवेद्याचं ताटसुद्धा. यातून एकतर आपल्या मराठी भाषेची समृद्धी दिसते, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे दिसतं की भक्ताची कोणतीही भेट असो, मग ती लहान असो वा मोठी, देव ती तितक्याच प्रेमाने स्वीकारतो. पुढचा शब्द आहे लंबोदर, म्हणजे मोठं पोट असलेला. पण याचा खरा खोल अर्थ काय आहे? तर हे एक असं वैश्विक पोट आहे, ज्यात संपूर्ण विश्वाची संकट सामावून घेण्याची क्षमता आहे. आणि हे आपल्याला काय शिकवतं? तर हेच की आपणही आपलं मन, आपलं हृदय इतकं विशाल ठेवावं की आपण सर्वांना सामावून घेऊ शकू. आता वक्रतोंड याचा अर्थ आहे वाकडी सोंड. पण ही वाकडी सोंड करते काय? तर भक्तांचे जे वाकडे चुकीचे मार्ग आहेत ना, ते सरळ करते.
म्हणजे बघा, जेव्हा आपण आयुष्यात भरकटतो तेव्हा गणेश आपल्या ह्याच सोंडेने सर्व अडथळे दूर करून आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणतात. आणि त्रिनयना म्हणजे 3 डोळे असलेला. हो, हा तिसरा डोळा फक्त शंकराकडेच नाही, तर गणेशाकडेही आहे. हा कसला डोळा आहे? तर हा ज्ञानाचा, आतल्या दृष्टीचा डोळा आहे, जो अज्ञानाचा सगळा अंधार नाहीसा करतो. आणि हे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतं, की खरी शक्ती बाहेरच्या जगात नाही, तर आपल्या आतल्या ज्ञानात आहे. विभाग 4. एका भक्ताची वैयक्तिक प्रार्थना. समर्थ रामदासांची आर्त विनवणी. बघा, आत्तापर्यंत आपण गणेशाचं वर्णन ऐकत होतो, पण इथून आरती एक खूप सुंदर एक वैयक्तिक वळण घेते. कारण आता ह्या आरतीचे रचनाकार स्वतः समर्थ रामदास थेट देवाला साद घालत आहेत. दास रामाचा वाट पाहे सदना. आहाहा, या एका ओळीत किती विनम्रता आहे, किती प्रेमळ भक्ती आहे. समर्थ रामदास स्वतःची ओळख रामाचा दास अशी करून देतात आणि सांगतायत की ते देवाची वाट पाहत आहेत. आणि यामुळेच ही आरती फक्त एक भजन राहत नाही, तर भक्त आणि भगवंतामधला एक वैयक्तिक, एक थेट संवाद बनते. आणि समर्थ रामदासांची ही प्रार्थना दुहेरी आहे. ते म्हणतात, संकटी पावावे, म्हणजे काय, तर आयुष्यातल्या रोजच्या छोट्या मोठ्या संकटांमध्ये धावून यावं. आणि दुसरं, निर्वाणी रक्षावे, म्हणजे फक्त ह्या जन्मातच नाही, तर अंतिम मुक्तीपर्यंत, अगदी मोक्षापर्यंत रक्षण करावं. बघा, ही प्रार्थना भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही गरजा पूर्ण करण्याची विनंती करते. चला, आता विभाग 5. दर्शनाने पूर्तता. दर्शनाचा अंतिम आशीर्वाद. आणि आता आपण येतो आहोत थेट या आरतीच्या हृदयावर, त्या मुख्य आश्वासनावर, जे या संपूर्ण प्रार्थनेचं सार फक्त एका ओळीत सांगतं. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. हे शक्तिशाली आश्वासन त्या जयघोषात पुन्हा पुन्हा येतं, की या दिव्य रूपाचं केवळ दर्शन घेतल्याने, फक्त पाहिल्यानेच मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण थांबा, जरा विचार करूया यावर. केवळ एका दर्शनाने, फक्त पाहिल्याने सगळ्या इच्छा कशा काय पूर्ण होऊ शकतात? काय रहस्य दडलंय यात? तर याचं उत्तर असं आहे की दर्शन मात्रे इच्छापूर्ती म्हणजे काही भौतिक वस्तू मिळणं नाहीये. तर जेव्हा आपण गणेशाच्या त्या ज्ञान, कृपा आणि संरक्षण या गुणांवर आपलं मन एकाग्र करतो ना, तेव्हा आपल्या इच्छाच बदलून जातात. भौतिक इच्छांची जागा शांती आणि ज्ञानाची ओढ घेते. आणि खरं सांगायचं तर इच्छा पूर्ण होण्यापेक्षा योग्य इच्छा निर्माण होणं हेच खरं वरदान आहे. तर मग या संपूर्ण आरतीमधून आपण आपल्या रोजच्या जगण्यासाठी कोणता एक साधा, सोपा पण शक्तिशाली विचार सोबत घेऊन जाऊ शकतो? आणि हेच या आरतीचं अंतिम सार आहे. सुख निर्माण करणारा सुखकर्ता आणि दुःख हरण करणारा दुःखहर्ता. तो बाहेर कुठे नाहीये, तो आपल्या आतच आहे. फक्त एकाग्र भक्तीने आणि पूर्ण विश्वासाने आपण त्या आतल्या शक्तीला जागृत करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कोणतंही संकट समोर येईल ना, तेव्हा फक्त ही आरती आठवा आणि विश्वास ठेवा. विघ्नहर्ता मार्ग काढणारच आहे.